नमस्कार. ज्या कार्यक्रमाची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट बघता त्या हॅलो डॉक्टरमध्ये मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता, ते फक्त एक फोन कॉल करून. प्रेक्षको, कावळा चिमणी कधी आजारी पडतात का? किंवा ते आजारी पडल्यास औषध घ्यायला कुठे जातात? असे प्रश्न आमच्या शेजारच्या आर्याने मला विचारले. थोडक्यातच माझ्याही मनात विचार आलं की खरंच लक्षणांनुसार हत्तीला वजनाचा त्रास, जिराफला व्हेरिकोज वेन, निदान माकडाला तरी सांधेदुखी असायलाच पाहिजे. पण प्रेक्षको, खरंच हे सर्व प्राणी निसर्ग नियमांचे पालन करतात, त्याच्यामुळे या सर्व आजारांपासून दूर राहतात. तर एकीकडे आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेणे या म्हणीचा मानव मात्र पुरेपूर वापर करताना दिसतो. म्हणजेच 100 वर्षाची आयुर्मर्यादा दिलेली असताना सुद्धा जीवन बदलीच्या नावाखाली आपण अनेक आजार ओढावून घेत असतो आणि यात सगळ्यात आधी नंबर लागतो तो म्हणजे संधिवाताचा. आता तुमच्याही मनात प्रश्न येत असतील की संधिवात म्हणजे काय, तो आजार ओळखायचा कसा, आमवात म्हणजे काय, ऑपरेशन टाळता येतील का, घरच्या घरी उपचार कुठले आहेत, या सर्व प्रश्नांवर आज आपण चर्चा करणार आहोत. म्हणूनच खास आजचा विषय आपण निवडला आहे संधिवात, आमवात आणि आयुर्वेदीय उपचार. यावर आपल्याला मार्गदर्शन करतील वैद्य आबासाहेब रणदिवे. नमस्कार डॉक्टर. हॅलो डॉक्टर मध्ये तुमचे खूप खूप स्वागत. डॉक्टरांची थोडक्यात माहिती मी आपल्याला अशी देते. डॉक्टर आबासाहेब रणदिवे हे विश्वरंग आयुर्वेद चिकित्सालयाचे संचालक आहेत. गेल्या 10 वर्षापासून ते आयुर्वेदीय चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. स्त्री पुरुष वंध्यत्व व लैंगिक समस्या यावर त्यांची विशेष उपचार पद्धती आहे. आतापर्यंत 13,000हून अधिक मुलामुलींची उंची वाढवण्यात त्यांना यश मिळालेले आहे. संधिवात, आमवात, मणक्याच्या आजाराच्या हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार डॉक्टरांनी केलेले आहेत. याशिवाय पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर महिन्याच्या 15 दिवसानंतरच्या येणाऱ्या एकादशीला डॉक्टर मोफत रुग्ण तपासणी करतात. पंढरपूर सोबतच सोलापूर, मुंबई, पुणे येथे डॉक्टरांचे उपचार केंद्र आहेत. तर नक्कीच आजचा जो आपला विषय आहे संधिवात, आमवात आणि आयुर्वेदीय उपचार या विषयाविषयी तुमच्या मनातही प्रश्न येत असतील आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून हवी असतील, त्यासाठी तुम्हाला लागतील आमचे फोन नंबर. ते असे आहेत 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर आहे 24908050 24988050. कार्यक्रमात फोन करून आपण जरूर सहभागी व्हा. पण तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती अशी आहे की आपण जेव्हा फोन कराल तेव्हा कृपया आपल्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा, जेणेकरून आपला आवाज हा आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू जाईल. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत. आज डॉक्टर आपण संधिवात आणि आमवात हा विषय निवडलेला आहे. मुळात वाताचे व्याधींमध्ये हे येतात, पण याच्याविषयीचं आम्हाला मार्गदर्शन थोडक्यात हवंय. मानवी शरीर जर पाहिलं तर वात, पित्त, कफ आणि हे 3 दोष असतात. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे 7 धातू आणि 3 मल. हे त्रिदोष, 7 धातू आणि त्रिमल हे जर प्राकृत असले तर तो मनुष्य हा निरोगी असतो. जेव्हा आजारी उत्पन्न होतो तेव्हा ह्या 3 दोषांमध्ये आपल्याला विकृती आढळून येते. मानवाच्या 3 अवस्था केल्यात. एक आहे ती लहानपण म्हणजे बालपण, दुसरी आहे ती मध्यम अवस्था तरुणपण आणि म्हातारपण. लहानपणामध्ये निसर्गात जर पाहिलं आपण तर कफाचे आजार जास्त होतात, मध्यम वयामध्ये पित्ताचे आजार जास्त होतात आणि म्हातारपणी वाताचे आजार होतात. आणि आजचा जो आपला जो विषय आहे तो वातव्याधी. खरं तर आता असा विषय आहे की जर आपण पित्त आपल्याला दिसतंय म्हणजे अनेकांना जेव्हा पित्त होतं तेव्हा उलटी वाटे बाहेर पडलं असतं, कफ दिसतो जो पांढऱ्या कलर असतो आणि चिकट चिकट होतो, पण वात हा कुणी पाहिलेला नाही. परंतु सगळीकडे ऐकलं होतं की वात झालाय, वाताचे आजार आहेत. तर वात हा कसा ओळखायचा, तर त्याच्या कार्यावरून वात ओळखला जातो. म्हणजे निसर्गामध्ये जर आपण पाहिलं तर वारं सुटलेलं आपल्याला समजतं कसं, जेव्हा त्याच्या हालचालीनुसार जाणवतं. तसं पिंडी ते ब्रह्मांड या न्यायाने जसं निसर्गामध्ये जसं वायू आहे तसं आपल्या शरीरामध्ये पण वात आहे. म्हणजे आता आपण जी चर्चा करतो हे जे बोलणं आहे ना, हे वाताचं काम आहे. शरीरातील एखादा रस आहे, रक्त आहे, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहणं, किंवा हृदयाच्या ज्या काही क्रिया आहेत, श्वास आत घेणं बाहेर टाकणं, किंवा मलमूत्र विसर्जन आहे, ह्या सगळ्या म्हणजे चालणे, बोलणे, पळणे, ह्या हसणे, शिंकणे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या वातावरती अवलंबून आहेत. आणि ह्या वात दोषाचं आयुर्वेद शास्त्रामध्ये खूप विस्तृतपणे वर्णन केलं आहे. आपण जर इतर शास्त्रामध्ये जर पाहिलं तर वाताच्या व्याधीविषयी जर बघितलं तर बोटावर मोजणे इतके त्या व्याधीचे प्रकार वर्णन केले आहेत. परंतु आयुर्वेद शास्त्रामध्ये जवळपास वातव्याधींचे 80 प्रकार वर्णन केले आहेत. म्हणजे जगात आतापर्यंत सगळ्यात जास्त वातावर जर विस्तृत चर्चा असेल तर फक्त आयुर्वेद शास्त्रामध्ये आहे. इतर शास्त्रांचा जर आपण अर्वाचीन शास्त्राचा विचार केला तर वातव्याधीवरती जवळ फक्त पेन केलं किंवा वेदनाशामक आणि काही स्टिरॉइड ह्या औषधांचा विचार केला जातो. पण आयुर्वेद शास्त्र हे एकमेव असं शास्त्र आहे की या शास्त्रामध्ये त्या आजाराचं मुळापासून आजाराचं आपण निवारण करण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि त्यामुळे आजचा जो विषय आहे आपण तो वातव्याधी घेतलेला आहे. तर आयुर्वेद शास्त्र हे असं आहे की जणू काही हे संधिवात किंवा आमवाताचे जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी खरं तर हे वरदानच ठरणार आहे. थोडक्यात
थोडक्यात असं म्हटलं चालणार की हे अमृतच आहे. म्हणजे अनेक रुग्ण जर बघितले तर आपण ह्या आजारापासून खूप म्हणजे त्रासलेले आहेत आणि ते आयुर्वेद उपचारापासून वंचित आहेत. तर आज जो आपण विषय आहे यामध्ये आपण हे अमृतरूपी जे शास्त्र आहे ते सर्व रुग्णांना आपण जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच. आपल्या म्हणजे आपल्या प्रेक्षकांसाठी खास सांगते, आपल्याला जेव्हा संधिवात किंवा सांधेदुखी अशी म्हटली जाते, आपल्याला वाटतं की हा सर वाताचा प्रकार नाहीये. आपण डायरेक्ट त्याला डायग्नोसिस केलं जातं आणि त्याचे उपचार किंवा ऑपरेशनकडे वळत असतो. मुळात हा जेव्हा आजार येतात आपल्या शरीरात, हे ओळखायचे कसे आणि किंवा संधिवात आणि आमवात याच्यामध्ये फरक असतो का? हां, आता वाताचे आपण बघितले 80 प्रकार, पण त्याला प्रामुख्याने आपण आज जो विषय घेतला की संधिवात आणि आमवात कळा. तर सांधा म्हणजे काय, तर आयुर्वेदशास्त्राने असं वर्णन केलं आहे की जेव्हा एकापेक्षा म्हणजे मानवी शरीरामध्ये एकापेक्षा जास्त गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला सांधा म्हटलं जातं. परंतु बोलीभाषेत तो पुढे प्रकार असा झाला की फक्त हाडांच्या बाबतीत तो शब्द वापरला जातो. म्हणजे एका हाडापेक्षा जर 2 हाडे एका ठिकाणी जर एकत्र आले तर त्याला सांधा असं म्हटलं जातं. आणि ज्यातला जो संधिवात जो हा प्रकार आहे तो सांध्याच्या ठिकाणी होतो म्हणून त्याला संधिवात म्हटलंय. म्हणजे जेव्हा आपण आता काही वेळानंतर आपण बघणार आहे की वाताची वेगळी कारण आहेत, त्या कारणामुळे म्हणजे जो वातदोष जर विकृत झाला तर विकृत झालेला वातदोष जेव्हा सांध्याच्या ठिकाणी येतो तेव्हा आपण त्याला संधिवात म्हणणार आहे. आणि आमवात आहे ना, आमवात हा थोडासा वेगळा आहे. आम आणि वात, आम म्हणजे अपक्व रस आणि वात, ह्या दोन्ही गोष्टीपासून आमवात बनलेला आहे. जेव्हा मानव हा आहाराचे सेवन करत असतो, खाल्लेल्या अन्नापासून पुढे रसधातू बनतो, नंतर रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा हे 7 धातू पुढे बनतात. परंतु खाल्लेला आहार रस आहे त्याचा जो रसाचा जो धात्वाग्नेय, प्रत्येक धातूला एक अग्नी असतो. म्हणजे आपण जरी चुलीवरती जरी स्वयंपाक केलेला असेल आणि तो जरी पचलेला असेल तरी शरीरामध्ये गेल्यानंतर पुन्हा त्याच्यावर एक धात्वाग्नीची क्रिया होत असते. तर जर आहार रस जर अपक्व राहिला, अपक्व म्हणजे जर कच्चा राहिला तर तो अपक्व रस तयार होतो. दुसरीकडे एका बाजूला वातदोष विकृत झाला असतो आणि तो विकृत झालेला वातदोष जो आहे त्या अपक्व रसाला संपूर्ण शरीरामध्ये म्हणजे प्रत्येक शिरामधून तो वाहून घेत असतो आणि जेव्हा तो सांध्यामध्ये जाईल किंवा ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी वेदना उत्पन्न करतो. आणि ह्या आजाराला आम म्हणजे अपक्व आहार रस आणि वात ह्या दोन्हीचं जे कॉम्बिनेशन एकत्र झालं तर त्याला आपण आमवात असे म्हणतो. नक्कीच. आपल्याला पहिला फोन आलेला आहे, फोन घेऊया. गुलाबराव शिरसाट बोलतात आपल्याशी औरंगाबाद इथून. नमस्कार गुलाबरावजी. हॅलो. नमस्कार, बोला. काय मी माझे ते गुडघे फार दुखू राहिले, दवाखाना इलाज करू कटावर. वय किती आहे? वय 67 वर्ष. काम काय करता तुम्ही अगोदर? हा, पहिलं साखर कारखान्यात होतं. हा, तिथं उभा राहून काम होतं की बसून? 8 तास उभा राहत होतं पहिल्यांदा. गुडघ्यावरती सूज आहे? नाही, काहीच नाही. आता किती वर्षापासून त्रास होतोय हा तुम्हाला? जवळजवळ 4 वर्ष झाली. 4 वर्ष झाली. सांध्यामध्ये आवाज येतो चालताना? नाही, आता नाही येत. फक्त वेदना होतात? हो. ठीक आहे, चालेल. बरं, धन्यवाद. फोन ठेवला तरी चालेल. काय आता सांगा? आपण 2 प्रकार सांगितले, संधिवात आणि आमवात. तर हा संधिवाताचा प्रकार आहे. मी सांध्यावर सूज नाही परंतु वेदना आहेत. तर या रुग्णांनी पहिलं जर काम बघितलं पुरतं तो कारखान्यामध्ये ते काम करत होते आणि आता वयाचा परिणाम म्हणजे जसं वय वाढेल ना, आपण सांगितलं की लहानपणात कफाचे आजार असतात, मध्यम वयात पित्ताचे आणि म्हातारपणी वाताचे. यांचं जसं वय वाढत चालेल तसं ही वाताचे आजार सुरू आहेत. तर ह्या वयामध्ये त्यांनी जर अंगाला म्हणजे दररोज सकाळी उठल्यानंतर तीळ तेलाने जर गुडघ्याला मॉलिश केली तर हळूहळू त्यांचे सांधे दुखायचे कमी होतील. आणि आयुर्वेद शास्त्रामध्ये काही महार आसनादी काढावरून बाजारामध्ये भेटतो, तर ते जर सुरू केलं तर त्यांचं संधिवात आजार कमी होण्यास सुरुवात होईल. नक्कीच सर, यासोबतच आपल्याला वेगवेगळ्या सांध्यांच्या आजारांवरही चर्चा करायची. पण सगळ्यात आधी हे मुळात आजार होतात त्याच्या मागची कारणं काय काय आहेत? तर आता संधिवात आणि आमवाताचे अनेक कारण आहेत. तर त्यापैकी सर्वात जास्त म्हणजे अति कष्ट करणे. जसं आता रुग्ण पहिलं की बाबा कारखान्यामध्ये काम करणे, तर अति कष्टाची जी कामं करतात लोक, तर त्या अशा लोकांमध्ये सांध्याची एकमेकांना घर्षण होऊन जीज होण्यास सुरुवात होते. त्यामुळे या लोकांमध्ये जे कष्ट शेतकरी आहेत किंवा इतर सगळं जे समाज आहे कष्ट करणारा किंवा जे सतत ओझं वाहून येतात त्यांच्यामध्ये आपल्याला संधिवाताचे आजार आढळून येतात. त्यानंतर अति व्यायाम करणे म्हणजे प्रमाणापेक्षा जेव्हा जास्त प्रकारचा व्यायाम केला जातो तर अशा रुग्णांमध्ये सुद्धा आपल्याला संधिवात झालेला आढळून. काही लोक अतिशय म्हणजे दररोज भरपूर म्हणजे 5-10 किलोमीटर त्यांना चालावं लागतं किंवा कष्ट, त्या अशा रुग्णांमध्ये सुद्धा आपल्याला संधिवात झालेला आढळून येतो. किंवा गाडीवरून खूप प्रवास करणं म्हणजे दुचाकीवरून जर अति प्रमाणात जर प्रवास केला तर त्याचा परिणाम स्वरूप म्हणून संधिवात झालेला आढळून येतो. किंवा एखाद्या सांध्याला गुडघ्याला आहे किंवा कमरेला हाताला कुठे जर मार लागला तर त्यामुळे सुद्धा आपल्याला संधिवात झालेला आढळून येतो. आहाराचाही खूप महत्त्वाचा आहे. अनेक स्त्रिया जर पाहिलं तर सतत उपवास करत असतात किंवा शिळे अन्न सेवन करतात आणि तर शिळे अन्न सेवन करतात त्याचा परिणाम स्वरूप म्हणून वात प्रकोप होतो आणि अशा व्यक्तीमध्ये सुद्धा संधिवात झालेला आढळून येतो. आहारामध्ये जर पाहिलं तर कटू रसात्मक म्हणजे कटू, तिक्त आणि कषाय म्हणजे तिक्त म्हणजे कडू रसात्मक जर आहाराचं जर जास्त प्रमाणात सेवन केलं तर अशा व्यक्तींना सुद्धा जास्त प्रमाणात संधिवात झालेला आढळून येतो. बरेच जेव्हा असं होतं की जेव्हा मधुमेहासारखे आजार म्हणजे प्रमेह किंवा साखर होणं ज्याला म्हणतो त्या आजारामध्ये बरेच लोक आहेत ते तिक्त किंवा कडू रसाच्या आहाराचं किंवा वनस्पतींचं अतिसेवन म्हणजे दररोज एक रस असं तो रस पित असतात, कारल्याचा रस किंवा. तर हा जो रस आहे ना तो अतिमात्रात घ्यायला नको. ऍक्च्युली कसं आहे की वैद्यांच्या सल्ल्यानं जर त्यांनी योग्य प्रमाणात घेणं गरजेचं आहे. तो जर जास्त प्रमाणात जर रस गेला शरीरामध्ये तर त्याच्यामुळे वात
प्रकोप होतो आणि अशा रुग्णांमध्ये आपल्याला संधिवाताचे आजार जास्त झालेले आढळून येतात. म्हणजे जसं आहारावरती जसं नियंत्रण पाहिजे तसं विहारावरती पण नियंत्रण पाहिजे. जर स्त्रियांच्या बाबतीत जर विचार केला तर ज्यांना गर्भाशयाचे आजार आहेत त्या स्त्रियांमध्ये आपल्याला संधिवाताचा आजार जास्त झालेला आढळून येतो. ज्या स्त्रियांमध्ये जर वारंवार जर सतत गर्भपात झालेला असेल त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला संधिवात आढळून येतो किंवा गर्भाशय ज्या स्त्रियांमध्ये काढलेला आहे अशा स्त्रियांमध्ये सुद्धा संधिवात झालेला आढळून येतो. गार पाण्यात सतत काही काम करणारे लोक असतात किंवा सतत एसी मध्ये बसून राहणारे, सतत प्रवास करताना एसी लावणं, या रुग्णांमध्ये सुद्धा आपल्याला संधिवात झालेला आढळून येतो. अति प्रमाणात कष्ट, अतिव्यायाम ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला संधिवात झालेला आढळून येतो. आणि इतर ही अजून आपले काय कारण आहेत ते आमवाताचे आपण कारण बघा. तर आमवात जो आजार आहे यामध्ये प्रामुख्याने विरुद्ध आहाराचं सेवन म्हणजे दूध आणि केळी एकत्र खाल्ली तर त्याचा परिणाम स्वरूप म्हणून आपल्याला संधिवात किंवा आमवात झालेला आढळून येतो. पूर्वीच्या काळी जर बघितलं तर पहिलवान लोक होते ना ते काय करायचे तर अगोदर दूध वगैरे भरपूर प्रमाणात प्यायचे आणि लगेचच व्यायाम करायचे. तर याचा परिणाम स्वरूप शरीरामध्ये आमदोष तयार होतो आणि त्याचा म्हणून त्या परिणाम स्वरूप म्हणून अशा लोकांना आमवात झालेला आढळून येतो. किंवा व्यायामानंतर लगेच दूध घेणे किंवा पोहणे म्हणजे जेवण करायचं आणि लगेच पोहायला गेलं तर अशा रुग्णांमध्ये सुद्धा आपल्याला आमवात झालेला आढळून येतो. तसेच आपल्याला खाण्यापिण्याचं सुद्धा म्हणजे आपण बघतो की घरातील खाणं आता खूप कमी झाले आणि बाहेरचं जास्त खाणं येतं तर त्याचा परिणाम स्वरूप म्हणून आपल्याला वाताचे आजार जास्त झाले. आता तुम्ही बोलला की 100 वर्षापर्यंत पूर्वी आयुष्य होतं पण आता जर पाहिलं आपण तर 100 वर्षापेक्षा खूप आयुष्य कमी झालं. एक साधीशी एक घटना सांगतो की आयुष्य कमी मी थोडक्यात ती घटना मला तुमच्याकडून ऐकायचं पण आपल्याला एक फोन आलेला आहे. नांदेडवरून बोलतायत आपल्याशी शंकर हापके बोलतायत. नमस्कार शंकरजी. हॅलो. हॅलो नमस्कार. आम्हाला थोडीशी माहिती होती मॅडम की डॉक्टर साहेब जे आता म्हणत होते की डोंगळ्यातून जे वाताचा जे आवाज येतो म्हणतात ना तसे आमच्या आईला थोडासा त्रास आहे त्याच्याचा. वय किती आहे? वय 60 वर्ष. 60 वर्ष. त्यांचं काय ऑपरेशन वगैरे झालेलं आहे? ऑपरेशन वगैरे काय नाही झालेलं काही. कधीपासून आजार आहे हा? म्हणजे जवळपास 3-4 महिने झाले. ठीक आहे. वजन किती आहे त्यांचं, जास्त आहे की कमी आहे? वजन म्हणजे जवळपास 55 असेल, 55. आता चालता येतं का त्यांना? चालता येते का आता त्यांना? हो चालता येते म्हणजे अधून मधून होते ते ट्रीटमेंट कधी गोळ्या वगैरे घेतल्या की थांबते आणि परत होते ते. ठीक आहे. म्हणजे फक्त आवाज येतोय आणि तो त्रास आहे सध्या त्यांना. सर इथे त्यांनी एक फार महत्वाचं सांगितलेलं होतं की गोळ्यामध्ये घेतल्या जातात या मुद्द्यावरही आपल्याला बोलायचं. सर्वप्रथम आपण त्यांना मार्गदर्शन करूया. तर कसं आहे की त्यांचं वय झालं आपण बघतो की आजचा विषय आपला असा आहे की म्हातारपणात होणारा आजार. तर वयाचा परिणाम स्वरूप त्यांचे सांधे जे जायलेत आपले जे सांधे आहेत ना त्या 2 सांध्यामध्ये जे वंगण आहे त्यांच्यातलं कमी झाले आणि सांध्यातलं वंगण कमी झालं त्याचं घर्षण होतं आणि म्हणून त्यांना आवाज होते. आता आपण जसं पहिल्या रुग्णाला सांगितलं दररोज तीळ तेलानं मालिश करायला पाहिजे. हा घरच्या घरी करणारे सहज साधा म्हणजे तुम्हाला जर डॉक्टरांपासून जर दूर राहायचं असेल तर हा एक साधा जरी उपाय केला सगळेजण करू शकतात. दररोज सकाळी उठल्या उठल्या जर सांध्याला जर तीळ तेलानं मालिश केली आणि साधं वाळून वगैरे जरी शेकलं किंवा गरम पाण्याने आंघोळ केली तर बऱ्याच जणांचे सांधेदुखी कमी व्हायला सुरुवात होते. आपण बघितलं की सायकलची चेन असेल त्याला सुद्धा लोक त्याला वंगण करत असतात परंतु आपल्या सांध्याला मात्र वंगण करत नाही. त्यामुळे हा एवढा जरी उपाय केला तर बरेचसे लक्षणं कमी होतील आणि जवळच्याच वैद्याकडे जाऊन आजाराचं निदान करायला पाहिजे आणि निदान करून जर त्यानुसार जर उपचार घेतले तर खूप छान फायदा. कारण नांदेडमध्ये खूप चांगले आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टर आहेत तिथे त्यांनी जर जाऊन दाखवलं तर चांगला फायदा होईल. नक्कीच व्यक्ती तितक्या प्रवृत्ती तसा व्यक्तीनुसार उपचारही बदलत असतात. तर तुम्ही नक्कीच तुमच्या आईला जवळच्या वैद्यांकडे जाऊन सल्ला द्या. डॉक्टर आपल्याला ते उदाहरण ऐकायचंच आहे. आता आपण सांगितलं की 100 वर्ष जे वयापूर्वी जगत होते तर आमचे जे गुरुवारी होते वैद्य समीर जमदंगनी प्रेक्षक त्यांना ओळखत असतील का तर ते एकदा आम्हाला घेऊन वनस्पती दर्शनासाठी गेले होते आणि वाटेतच एक आजीबाई भेटल्या. मग सरांची आमची चिकित्सक प्रवृत्ती पहिल्यापासूनच होती आणि त्या आजींचं वय जवळपास 90 वर्ष होते आणि एकदम त्या सहज चालत होत्या. म्हणजे त्यांचे सांधे वगैरे दुखते असं वाटत नव्हतं. दात संपूर्ण त्यांचे होते, केस अजून थोडेसेच पिकले होते पण बाकीचे. मग सरांनी सहज त्यांना राहून विचारलं की आजी तुमच्या या म्हणजे इतकं ठणठणीत राहण्याचं रहस्य काय? सगळेजण ऐकण्याचा प्रयत्न करतात. एका शब्दातच त्यांनी एका वाक्यात त्यांनी उत्तर दिलं की आमच्यात आणि तुमच्यात जो काही फरक आहे ते म्हणलं की आम्ही घरातलं खातो आणि बाहेर शौचाला जातो आणि तुम्ही बाहेरचं खाता आणि शौचाला घरात येता. म्हणजे फक्त आणि फक्त म्हणजे त्या आजी 100 वर्ष जगू शकतात आणि आपलं वय जे 60, 70, 80 झालं त्याचं कारण एकच आहे की आपण फक्त बाहेरच्या आहाराचं जे जास्त प्रमाणात सेवन करत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून म्हणजे आता पहिलं आपण चायनीज सारखे पदार्थ किंवा दही आंबट वगैरे किंवा सगळं तळलेले पदार्थ हे जास्त प्रमाणात बाहेरचा आहार करतो आणि त्याचा परिणाम म्हणून आपले आयुष्य कमी झालेले आढळून लागले. नक्कीच चिरतारुण्याचं रहस्य सांगणारा आजचा आपला विषय खरं म्हटलं तर म्हातारपण कसं दूर ठेवायचं या विषय अनेक अजून आपल्याला चर्चा करायच्या विषयांवर. पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
प्रेक्षक हो, आपण या विषयाविषयीची चर्चा करणारच आहोत, पण तत्पूर्वी एक छोटीशी माहिती तुमच्या सगळ्यांसाठी अशी की बऱ्याच जणांना पोटात गॅस धरण्याचा त्रास असतो. मग अशा वेळी तुम्ही काय कराल, तर रात्रीच्या वेळी एक मोठा चमचा त्रिफळा चूर्ण गरम पाण्यासोबत जर घेतलास तर गॅसेसच्या या त्रासापासून नक्कीच तुम्हाला मुक्ती मिळेल. डॉक्टर, आपण आज संधिवात आणि आमवाताविषयी चर्चा करतोय आणि सगळ्यात जास्त आमवाताचा त्रास होतो तो स्त्रियांना. हे प्रमाण आपल्याला स्त्रियांमध्ये जास्त आढळून येतं. त्याच्यामागे कारण काय आहे आणि काय सांगणार? आता जेव्हा आमच्याकडे क्लिनिकमध्ये जेव्हा आमवात किंवा संधिवाताचे रुग्ण येतात तर त्यातलं स्त्रियांमध्ये म्हणजे समजा 10 पुरुष रुग्ण असतील तर जवळपास 20 ते 30 स्त्री रुग्ण हे संधिवात किंवा आमवाताचे आढळणार आहेत. तर त्याचं वेगळं कारण आहे की स्त्रियांमध्ये गर्भाशय नावाचं एक वेगळं आशय आहे ते त्याला प्रमुखपणे कारणीभूत असतं. अनेक स्त्रियांमध्ये असं होतं की वारंवार गर्भपात होतात आणि त्या गर्भपातामुळे काय होतं तर अपक्व असा जो गर्भ आहे ना तो शरीराच्या बाहेर फेकला जातो, परंतु आतमध्ये अनेक अशी घाण म्हणजे गर्भाशयात विकृत अशी घाण तयार होते आणि त्या घाणीचा म्हणजे आम जो आहे चिकट आणि अपक्व जो रस आतमध्ये राहतो त्याचा परिणाम स्वरूप म्हणून अशा स्त्रियांना पुढे आपल्याला आमवात झालेला आढळून येतो. जेव्हा स्त्री गरोदर राहते तेव्हा जसं बाळाचं वजन वाढत असतं त्या स्त्रियांच्या गर्भाशयातले पण आकार वाढत असतो आणि जेव्हा डिलिव्हरी होते किंवा प्रसूती होते त्यानंतर हळूहळू गर्भाशय प्राकृत स्थितीत येत असतं. परंतु जेव्हा प्रसूती होते त्यानंतर त्या अशा स्त्रियांनी शेक घेणं गरजेचं असतं. जेव्हा शेक म्हणजे उष्णता घेतली जाते त्याचा परिणाम स्वरूप म्हणून काय होतं तर तो गर्भाशय जो आहे तो प्राकृत स्थितीत यायला मदत होते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गर्भाशयामध्ये जे काही दोष शिल्लक असतात ते पाळीच्या मार्गातून बाहेर पडण्यास मदत होते. ज्या स्त्रिया म्हणजे पाळीच्या म्हणजे डिलिव्हरी नंतर जेव्हा शेकडी घेत नाही तर अशा स्त्रियांमध्ये आपल्याला जाणवतं की पुढं 2-4 वर्षानंतर किंवा 40 नंतर आपल्याला आमवात खूप प्रमाणात झालेला आढळून येतो. किंवा अनेक स्त्रियांमध्ये गर्भाशयाची पिशवी काढली जाते आणि पिशवी काढल्यानंतर ज्या ठिकाणी जो काही वात आहे विकृत तर त्याचा परिणाम स्वरूप म्हणून अशा स्त्रियांमध्ये आपल्याला आमवात झालेला आढळून येतो. म्हणजे पुरुषांपेक्षा हे वेगळं आशय आहे आणि हे कटी भागात असल्यामुळे कमरेच्या ठिकाणी असल्यामुळे अशा स्त्रियांमध्ये आपल्याला आमवात जास्त आढळून येतो. साधारणपणे एक 6 वर्षापूर्वी माझ्याकडे एक 45 वर्ष वयाच्या स्त्री रुग्ण आल्या होत्या. जेव्हा त्या क्लिनिकमध्ये आल्या तेव्हा क्लिनिकमध्ये पाय टाकताच त्या बसल्याच, कारण तर दवाखान्याला येताना त्यांना एक 6-7 पायऱ्या चढायला लागल्या होत्या. तर त्यांना असंही अशा वेदना होत्या. त्याच्यानंतर त्यांना सहज विचारलं की आजी काय होतंय तुम्हाला, तर त्यांनी सांगितलं की गेली 10 वर्ष झालं मी वाताच्या आजारापासून त्रस्त आहे. त्यांनी अनेक ठिकाणी उपचार करून घेतले होते, म्हणजे अनेक वेदनाशामक गोळ्या गेली 10 वर्ष त्या सतत औषधं खात होत्या, स्टिरॉइड वगैरे खात होत्या. पण त्या म्हणल्या की गेली 4-5 वर्षे सुरुवातीला मला जरा बरं वाटायचं औषध घेतलं, पण ह्या 5-6 वर्षामध्ये अजिबात मला वेदनाशामक गोळ्याचाही फायदा होतो. त्यामुळे ह्या 1-2 वर्षामध्ये मी कुठलाही उपचार आता घेतलेला नाही. त्या सदर रुग्णाचे आपण नाडी परीक्षण केलं आणि त्यांना आपण बाकीचे काही प्रश्न विचारले तेव्हा असं लक्षात आलं की त्या स्त्रियांचे जवळपास 2 डिलिव्हरी झाल्या होत्या आणि 3 वेळा गर्भपात झालेला होता. त्यामुळे गर्भपात झाल्यामुळे त्या शरीरामध्ये आमविष तयार झालं होतं आणि त्याचा परिणाम स्वरूप त्यांना आमवात झालेला होता. आणि पुढे त्यांनी जेव्हा डिलिव्हरी झाल्यानंतर जेव्हा त्यांना पाळी येत होती तेव्हा त्यांना पाळीच्या वेळी मासिक पाळीच्या वेळी अतिप्रमाणात रक्तस्राव व्हायचा आणि त्या कारणाने त्यांनी गर्भाशय काढलं होतं. म्हणजे माझ्याकडे जेव्हा तेव्हा त्यांनी 12 वर्षापूर्वी गर्भाशय काढलेलं होतं आणि 2 वर्षानंतर लगेच, मी आता आमवात होऊन त्यांना 10 वर्ष झाली तर 2 वर्षानंतर त्यांना ते आमवाताची लक्षणं आढळून येत होती. जेव्हा आपण त्यांना तपासण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या कुठल्याही सांध्यावर त्या हात ठेवला की त्या ओरडत होत्या, म्हणजे इतकं असंही अशा वेदना होत होत्या. गेली गुडघ्यावर तर एवढी सूज होती की त्यांना एक गुडघा असे म्हणजे एकीकडे वाकूनच चालायच्या. त्यांच्या हाताचे मनगट जर बघितलं तर पूर्णपणे सुजलेली होती आणि थोडीशी वाकडीही झाली होती. गेल्या 6 वर्षापासून त्यांनी स्वयंपाकही केला नव्हता. त्यांना एक मुलगी होती, तिचंही लग्न झालं होतं आणि जो मुलगा आहे तो त्यांना घेऊन आला होता आणि यांना स्वयंपाकही येत नसल्यामुळे त्या मुलाचे वडील आणि तो मुलगाच घरी स्वयंपाक करत होता. असं हे वेदनेने वाकून म्हणजे ते अक्षरशः स्त्री रडतच होती. त्यानंतर आपण त्यांना सगळं समजून सांगितलं आयुर्वेदाविषयी आणि त्यांना आपण काही पाचक औषधं सुरू केली. म्हणजे आयुर्वेदामध्ये सुरुवातीला आमवाताच्या आजारामध्ये आपण पाचन करतो, म्हणजे कुठंही धान्य बिल्व मुस्ता चित्रक म्हणून हे आम काढा म्हणून आहे तर त्याचा आपण सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आपण त्यांना बस्ती नावाचा कोर्स सुरू केला. म्हणजे कोरांटी नावाचं वनस्पती बरेच जण ओळखत असतील तर कोरांटी आणि इतर काही 10-20 वनस्पती ह्या सगळ्यापासून आपण एक औषधी तेल बनवलं आणि त्या औषधी तेलाचा त्या स्त्रीला आपण बस्ती सुरू केला. बस्ती सुरू केल्यानंतर दररोज त्या स्त्रीला 21 दिवस क्लिनिकमध्ये येणं गरजेचं होतं. सुरुवातीला जेव्हा त्या यायच्या तेव्हा दररोज तो मुलगा जो आहे त्या मुलाच्या खांद्यावर ते हात टाकून आपल्या क्लिनिकमध्ये यायच्या आणि असं हे वेदना म्हणजे आल्या त्या अक्षरशः रडायच्याच. पंढरपूरपासून जवळपास एक 15-20 किलोमीटर त्यांचं गाव होतं आणि तिथून त्यांनी एक भाड्याने 4 व्हीलर केली होती आणि त्यात ते दररोज घेऊन यायचे. पहिले एक 10-12 दिवस त्यांना असं हे त्रास झाला, त्यानंतर थोडंसं शेवटी जसं बस्तीचा कोर्स संपला तसं थोडंसं त्यांचा वेदना कमी व्हायला लागल्या. पुढच्या महिन्यात आपण त्यांना पुन्हा दुसऱ्या बस्तीचा कोर्स केला, पण त्या दुसऱ्या कोर्समध्ये पहिल्या कोर्समध्ये जसं मुलाच्या आधाराने त्यात होतं दुसऱ्या कोर्सला मात्र त्या स्त्री एकट्या चालत येऊ लागल्या हळूहळू, गाडीनंच येत होत्या पण एकट्याच. आणि जेव्हा आपण 2-3 महिन्यात त्यांना पुन्हा बस्तीचा आपण 21 दिवसाचा तिसरा कोर्स केला आणि त्या तिसऱ्या कोर्समध्ये त्यांचा शरीरातला जो
आम आहे म्हणजे अपक्व रस आहे त्या पूर्ण आमाचं पाचन झालं आणि त्यानंतर त्यांनी गाडी नेण्याऐवजी त्या एसटीने बसने प्रवास करून येऊ लागल्या. म्हणजे जो काही गेल्या 10 वर्षापासून ज्या बसून होत्या त्या आता पुन्हा चालू लागल्या होत्या आणि वर्षभरात त्या जवळपास प्राकृत झाल्या. आणि आयुर्वेदाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यानंतर मला एक वर्षभरापूर्वी एका कार्यक्रमामध्ये भेटल्या होत्या, तेव्हा त्या जेव्हा माझ्याकडे चालत येत होत्या मला पाहिलं तेव्हा मला खूप बरं वाटलं, कारण त्या एकदम सहजासही चालत होत्या. म्हणजे ज्या स्त्रीला धरून आणायला लागलं होतं त्या सहज चालत होत्या. आणि तेव्हा जाणवलं की आयुर्वेदशास्त्रामुळे आपण केवळ अपुनर्भव चिकित्सा केली, बस्ती नावाच्या पंचकरामुळे म्हणजे जो आजार 10 वर्ष त्यांच्या शरीरात मुरला होता तो पुन्हा उत्पत्ती नाही झाली. म्हणजे आज त्या चालत होत्या सहज, याचा अर्थ आपण पूर्णपणे त्यांना कव्हर करू. तर ज्या स्त्रियांचं गर्भाशय काढलेलं आहे त्यांनाही आयुर्वेदामध्ये जे खूप छान छान औषध आहेत, किंवा ज्या स्त्रियांना गर्भाशयाविषयी काय आजार आहे तर त्यांनी गर्भाशय काढण्याऐवजी जर आयुर्वेदिक जर औषधं घेतली तर त्यांना पुढे होणारे आमवात वातासारखे आपण टाळू शकतो. नक्कीच आपल्याला याविषयी अजून माहिती घ्यायची आहे, पण आपल्याला एक फोन आलेला आहे. मनीषा मोरे बोलतायत आपल्याशी अहमदनगर इथून. नमस्कार मनीषाजी. हो नमस्कार. नमस्ते मॅडम. मॅडम माझा असा प्रश्न होता. हॅलो हॅलो बोला. माझं आहे ना वय फक्त मॅडम 30 वर्ष आहे. माझं आहे ना 1 महिन्यापासून आहे ना उठताना बसताना माझ्या गुडघ्यामध्ये आवाज येतोय असं कडकड कडकड आणि बसताना. बर 1 महिन्यापासून? हो 1 महिन्यापासून. आणि मॅडम आणखीन एक बोलायचं होतं मला. हॅलो बोला. मी ज्या माझा 5 वर्षाचा मुलगा आहे. मी ज्यावेळेस म्हणजे बाळाच्या वेळेस प्रेग्नेंट होते ना त्यावेळेस म्हणजे मला असं बसायला उठायला त्यावेळेस पण खूप त्रास व्हायचा. बर ठीक आहे. डिलिव्हरी नॉर्मल झाली की सिझर केलं? सिझेरियन झालेले. शेगडी नाही घेतली ना? हो उन्हाळ्यात डिलिव्हरी झालेली होती मे महिन्यामध्ये. ठीक आहे चालेल. धन्यवाद. सर याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे, त्यांचं वय 30 वर्ष आहे. म्हणजे वयाचंही बंधन नाहीये आजाराला, कुठल्याही वयात हा आजार येऊ शकतो. तर काय सांगा? प्रामुख्याने म्हातारपणात येतो पण तो लवकरपर्यंत. ह्यांचं जे डिलिव्हरी नंतर जे सिझर झालेलं आहे ते प्रमुख कारण आहे. म्हणजे जे आपण पाहिलं की गर्भाशय दोष आहेत की बऱ्याच स्त्रियांचं हे उत्तर ऐकायला भेटतं की उन्हाळा होता आणि उन्हाळ्यामध्ये आम्ही शेक घेतली नाही. तर ऍक्च्युअली कसं आहे की जरी सिझर झालं तर पहिले एक 15 दिवस झाले तर म्हणजे ते टाके वाळल्यानंतर पुन्हा त्यांनी शेगडी घ्यायला हवे. तरी काय अडचण, त्यांनी जवळच्या वैद्याकडून जर सहचरादी तिला जर बस्ती घेतला तर त्यांच्या शरीरामध्ये म्हणजे गर्भाशयामध्ये जी विकृती उत्पन्न झाली तर ते मूळ आहे आणि ते घालवायला पाहिजे. कारण हे वयानुसार जिजलेले नाही सांधे. शरीरामध्ये विकृत गर्भाशयात जो विकृत वाद बिघडलेला आहे तो वाद दोष आहे ना तो सांध्यामध्ये पसरलेला आहे. आता त्यांचे फक्त गुडघे दुखत आहेत पण काही दिवसानंतर हळूहळू अनेक सांधे त्यांचे पकडायला लागतील. तर त्यांनी वेळीच जर वेदनाशामक गोळ्या घेण्याऐवजी जर आयुर्वेदिक पंचकर्म जर केलं तर त्या पूर्णपणे नीट होतील. आणि सोबत त्यांनी योगराज गुगुळ नावाचा गुगुळ चालू करावा. कैशोर गुगुळ म्हणून एक गोळी भेटते, एक सकाळ संध्याकाळ घ्यायला सुरुवात करायला. नक्कीच. म्हणजे शरीरातला मल पूर्णपणे बाहेर जाणं हे खूप गरजेचं असतं. सर आता जसं त्यांनी सांगितलं की गुडघ्यामध्ये आवाज कटकट असा आवाज येतो, थोडक्यात सांधेदुखी किंवा आमवाताची सुरुवातच इथपासून होते. आपण जर संधिवाताची जर लक्षणं बघितलं तर सांधा म्हणजे काय, आपण बघितली 2 हाडे एकत्र येतात. आता समजा माझा जर हा सांधा असेल तर मी सहज फिरवतो तर सहज तो फिरतोय, कारण ह्या सांध्यामध्ये एक वंगण आहे, चिकट असा एक कप आहे आणि तो जो चिकट कप आहे ना त्याच्यामुळे तो सांधा सहज फिरतोय. संधिवातामध्ये काय होतं तर जेव्हा वात हा जो वाढलेला असतो म्हणजे वारं जेव्हा आपण पाहिलं जर समजा एक आपण कपडे जर उन्हामध्ये वाळू घातले जर वारा जर सुटला तर लगेच कपडे वाळायला लागतात. त्या पद्धतीने जेव्हा शरीरामध्ये वात विकृत होतो आणि तो सांध्याच्या ठिकाणी जातो तेव्हा सांध्यातलं वंगण जे आहे चिकट पदार्थ जो आहे तो कमी करतो आणि तो चिकट पदार्थ कमी झाल्यामुळे 2 हाडे आहेत ते एकमेकांना घासायला सुरुवात होते आणि मग संधिवाताची सुरुवात होते. सुरुवातीला जर पाहिलं आपण तर सुरुवातीच्या काळामध्ये कधीतरी दुखणारा सांधा जो असतो म्हणजे एखादा गुडघा दुखतोय किंवा हाताचा एखादा सांधा दुखतोय तर तो 6 महिन्यांना साधारणपणे दुसराही सांधा पकडायला सुरुवात होते. जसं वय वाढत जाईल किंवा तसं वेळ जात जाईल तसं म्हणजे सांध्याचं पायाचे गोटे आहेत, गुडघे आहेत, कंबर आहे किंवा हाताची मनगट, कोपर या ठिकाणी आपल्याला वेदना झालेल्या आढळून येतात. म्हणजे संधिवात हळूहळू संपूर्ण शरीरामध्ये पसरायला लागतो. काही रुग्णांमध्ये संधिवाताचे आपल्याला सूज हे लक्षण आढळून येते. आता आपण संधिवाताविषयीची म्हणजे लक्षणं बघितली कशी होतात. मुळात आमवात जो असतो तो आमवात कसा येतो मग आता शरीरात? आता आपण मगाच आमवात कसा आहे आपण सांगितलं की आमवाताची व्याख्या सांगितली की होता संधिवातापेक्षा याच्यामध्ये जरा भिन्न लक्षण असतात. म्हणजे संधिवातामध्ये वेदना हे लक्षण असतात परंतु आमवातामध्ये तीव्र वेदना असतात. म्हणजे शास्त्रामध्ये सांगितलं की विंचू चावल्याप्रमाणे वेदना असतात. आता खरं तर हे जाणून प्रत्येक घेणं शक्य नाही. आता कारण विंचवाचं प्रमाण आता कमी झालंय. आपण जर पाहिलं तर कोकणामध्ये आणि इतर काही जिल्ह्यामध्ये थोड्या प्रमाणात आपल्याला विंचू आढळून येतात. तर विंचवाप्रमाणे वेदनाचं वर्णन केलं आहे. आमवातामध्ये काय होतं तर सांधे म्हणजे गुडघे आहेत किंवा कोपर आहेत हे संपूर्ण सुजलेले असतात आणि ह्या
सुजल्याबरोबर इतका तीव्र स्वरूपाचा ठणका असतो की रुग्ण सतत विहुळत असतो. म्हणजे त्यांना चालता येत नसतं, उठता येत नसतं, बसता येत नसतं, एवढ्या तीव्र स्वरूपात वेदना असतात. त्या रुग्णाला जर सांध्याला जर आपण स्पर्श केला तर तिथं गरम लागतात, म्हणजे सांधे गरम लागतात आणि तो लालिमा जाणवतो. त्यांच्या जर शरीरात बघितलं तर सतत उष्णता जाणवते, ते म्हणतात की सतत आम्हाला बारीकसा ताप येतोय. अशा रुग्णांची चौकशी असं जाणवतं की ते कधी जेवणाची इच्छाच नसते, एक तर त्यांना भूक लागत नाही आणि लागली जर त्यांनी जेवण केलं तर अन्नाला चव नसते. हे आम्हाला प्रमुख लक्षण असतं की त्यांना चव नसते आणि दुसरीकडे पोटही साफ होत नाही. जसजसा हा आजार वाढत जाईल तसं संध्याकाळी जर बघितलं असा रुग्ण हा झोपताना सतत विवळत असतो. सकाळी जेव्हा तो रुग्ण उठतो तेव्हा त्यांना सगळे सांधे असे आखडलेले असतात, म्हणजे हात पाय असे आखडलेले असतात. 2-4 मिनिटं जेव्हा तो प्रयत्न करतो तेव्हा सावकाश कुठतरी 2-4 पावलं टाकतो. पावलं टाकल्यानंतर मग हळूहळू कुठतरी थोड्याशा शिरा आहेत त्या सैल व्हायला लागतात आणि त्यानंतर जर गरम पाण्याने त्यांनी आंघोळ केली तर थोडंसं बरं वाटायचं. जसा सूर्य चढायला लागेल म्हणजे जसं ऊन पडावं लागेल तसं आमवाताच्या रुग्णाला थोडंसं बरं वाटायचं. दिवसभर त्यांना वेदना हळूहळू कमी होतात. जसं जसं संध्याकाळी लागते आणि चंद्राचं बल सुरू होतं आणि सूर्य जेव्हा मावळतीकडे होतो तसं पुन्हा त्यांना वेदना सुरू होतात. म्हणजे हे टप्प्याटप्प्याने त्यांची लक्षणं असतात आणि जसा हा आजार वाढत जातो त्याप्रमाणे पुढे जर आपण बघितलं तर पावसाळा आणि हिवाळा हा ऋतू जर पाहिला म्हणजे उन्हाळ्यात पाहिलं तर सुरुवातीला हा आजार खूप कमी असतो. आता हा पावसाळा ऋतू सुरू झालाय तर अशा रुग्णांना असं म्हटलं जातं की समजा एखाद्या खोलीत बंदिस्त खोली जर ठेवलं तर हवामान खात्याची सांगायची गरज नाही की ढग आलेत ते, तो रुग्ण आतमध्ये त्याला ओळखू येतं की त्याच्या वेदना इतक्या वाढायला लागतात सांगू शकतो की बाहेर आभाळ आलेला आहे. म्हणजे जेव्हा ढग येतात मधना तेव्हा अशा रुग्णांना खूप त्रास होतो. सुरुवाती 4-5 वर्षे ह्या रुग्णांना पावसाळा हिवाळा या ऋतूमध्ये जास्त राहतो. जसजसा आजार जुना होईल तसं मात्र त्यांना उन्हाळ्यातही त्रास होऊ लागतो आणि पुढे जेव्हा आजार हा तीव्र स्वरूपात वाढतो तेव्हा सांधे जे आहेत ना म्हणजे सुजलेले सांधे आहेत हळूहळू ते त्या सांध्यातलं वंगणही कमी करायला लागतं आणि पुढे सगळे सांधे वाकडे होतात. म्हणजे त्या रुग्णाला चालता येत नाही, म्हणजे बोटे वाकडे झाली असतात, पायाची बोटे आहेत किंवा गुडघ्यातून असा बाक पडल्यासारखा जातो आणि तो रुग्ण चालताना विहुळत जात होतो. शौचाला बसायला गेलं तर त्याला शौचाला बसता येत नसतं आणि उभा राहून बरेच रुग्ण सांगतात आम्हाला शौचाला बसावं लागतं. तर आमवाताची जी रुग्ण आहेत इतक्या तीव्र स्वरूपामध्ये वेदना असतात आणि आयुर्वेदशास्त्र हे असं आहे की आमवाताचं जर आपण बघितलं तर कुठलंही शास्त्र म्हणजे आमवाताचा समूळ नाश करू शकत नाही, परंतु आयुर्वेद हे एकमेव शास्त्र आहे की जे आमवाताचा समूळ नाश करतं. फक्त थोडीशी रुग्णांनी थोडासा संयम ठेवावा लागतो. रुग्णाचं असं मत असतं की आम्हाला लगेच 4-8 दिवसात बरं वाटायला पाहिजे. खरं तर हा आजार 8-10 वर्षाचा जुना झाला असतो त्यानंतर ते आयुर्वेद शास्त्राकडे असतं. तर त्यांनी जर व्यवस्थित पद्धतीने उपचार पद्धती घेतली, आयुर्वेदिक पंचकर्म केले, काही सांगितलेल्या पद्धतीने उपचार आणि पथ्य पाळलं तर पूर्णपणे आपण आमत बरा करू शकतो. नक्कीच सरांनी एवढं विस्तृत आपल्याला लक्षणं सांगितले की नक्कीच आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ओळखलं असेल की आपल्याला संधिवात आहे का आमवात आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे. जयसिंग पाटील बोलतायत आपल्याशी सांगली इथून. नमस्कार सर जयसिंगजी. नमस्कार सर, माझं वय 50 वर्ष आहे. संधिवाताचा थोडासा त्रास होतो, तर मग योगासनं करणं योग्य का अयोग्य? अगदी खूप छान प्रश्न विचारलाय सर, काय सांगणार? आता यांचं वय 50 आहे तर आपण थोडासा योगासन आणि व्यायामाच्या ह्या विषयी आता त्यांना सांगूया का. तर आता विषय असा असतो की बऱ्याच रुग्णांना अंदाज येत नाही की व्यायाम आपण करावा की नको. तर व्यायाम हे सर्व शरीराला चांगलंच आहे. कुठल्याही गोष्टी जर बघितलं तर दृढपणा म्हणजे शरीर हे बळकट बनण्याचं काम करतं. म्हणजे तरुणपणात व्यायाम करणं गरजेचं असतं. पण आता जर आपण तरुण पिढी पाहिली तर सकाळी उठल्यानंतर त्यांची सुरुवात होते की हात अगोदर मोबाईलकडे जातो आणि मग ते व्हॉट्सअपचं चॅटिंग वगैरे हे सुरू होतं आणि त्याच वेळी आपल्याला एक विकृत म्हणजे त्याच्या विरुद्ध पूर्णपणे दिसून येतं की आपण जर रस्त्यावर पाहिलं तर त्याच वेळेस इकडं म्हातारी वृद्ध मंडळी आहे ती व्यायाम करताना दिसून येते. आता व्यायाम कोणत्या वयात करायला पाहिजे? खरं तर तरुणपणात व्यायाम जास्त करायला पाहिजे आणि जसं आपलं वय वाढत जाईल ना तसं व्यायाम हा कमी कमी करत जायला पाहिजे. म्हणजे शरीराची आपली शक्ती बघून व्यायाम करायला पाहिजे. म्हातारपणी जर आपण खूपसा व्यायाम केला म्हणजे बरेच आमच्याकडे जेव्हा रुग्ण येतात वृद्धावस्थेत ते सांगत असतं की आम्ही आता 10 किलोमीटर चालत असतो. म्हणजे फक्त रिटायर झालं आणि आपल्याकडे वेळ आहे म्हणून जर व्यायाम केला तर त्याला काहीच अर्थ राहणार नाही. तर जेव्हा आता यांचं 50 वर्ष वय आहे तर ह्यांचं मध्यम वय आहे तर यांनी व्यायाम करायला हरकत नाही, परंतु शरीराची शक्ती बघून म्हणजे जर कपाळावरती घाम आला तर त्यानंतर व्यायाम बंद करणं गरजेचं असतं. जे योगासनं जे आहेत ना जो शरीराला खूप त्रास होणार नाही म्हणजे बरेच जण असा प्रयत्न करतात जेवढे काही योगासनं पुस्तकात किंवा कुठे दिले ते सगळेच करण्याचा प्रयत्न करतात. तर आपल्याला त्रास होणार नाही इतपतच योगासनं करायला पाहिजे आणि हळूहळू जसं वय वाढेल तसं त्यांनी व्यायाम कमी करायला पाहिजे. कारण जेवढा व्यायाम तुम्ही जास्त कराल तेवढा त्रास होईल आणि व्यायाम न करणं हे सुद्धा चुकीचं असतं. समजा एखादी गाडी आहे खूप पळवली तर आपण ती टायर लवकर झिजणार आहे, परंतु जर आपण त्यात चालवलीच नाही जाग्याला बसून ठेवलं तर त्याला सुद्धा गंज चढतो, तशी कंडिशन होते. बरेच जर आपण रुग्ण सांगतात की आम्हाला मांडी घालून बसायला त्रास होला आणि मग डॉक्टरांनी सांगितलं किंवा आम्ही स्वतः केलं की आता मांडी घालायचं आम्ही बंदच केला. बरेच सांगतात की आम्हाला शौचाला बसता येत नाही म्हणून आम्ही नंतर कमोडचा वापर केला. पण हे चुकीचं आहे. कारण का जर बघितलं समजा आज एखादा रुग्ण आहे त्याला मांडी घालून बसता येत नसेल, त्यांनी बंद केला आणि 4 महिन्यानं तो दररोज म्हणजे खुर्चीवर बसायला जर लागला आणि 4 महिन्यानं पुन्हा त्याला जर मांडी घालून बस म्हणजे त्याला अजिबात जमत नाही का त्या सगळे सांधे असे कडक बनलेले असतात. अजून बरीच चर्चा करतोय. आपल्यापैकी बऱ्याच जणांना टाचदुखीचा त्रास असेल. ही टाचदुखी सर आम्हाला विचारायचं आहे. सध्याच्या काळात खूप रुग्ण येतात क्लिनिकमध्ये की आम्हाला टाचदुखी होते.
हो. हे सुद्धा आमवाताचंच एक लक्षण आहे का? हा, वाताचे जे 80 प्रकार आहे त्यातला एक टाचदुखी हा एक प्रकार आहे. तर आपण पाहिलं तर शरीरामध्ये जेव्हा वात विकृत होतो आणि तो सांध्या ठिकाणी तेव्हा संधिवात म्हणतो, तसं जेव्हा तो टाचेच्या ठिकाणी जेव्हा तो वात जातो तेव्हा टाचदुखी सुरू होते. अजूनही काही आजारामध्ये आपल्याला जाणवतं की मणक्याच्या रुग्णांमध्ये जेव्हा मणक्यामध्ये जेव्हा नस दबते तेव्हाही अनेक रुग्णांमध्ये आपल्याला टाचदुखी, पाठीभागून जेव्हा शिर जात असते तेव्हा आपल्याला टाचदुखी जाणवते. सतत उभा राहून जे काम करणारे लोक असतात किंवा जास्त वजन असणारे लोक आहेत अशा लोकांमध्ये आपल्याला टाचदुखी जास्त प्रमाणात जाणवते. या टाचदुखीमध्ये त्या ठिकाणचं हाड हे विकृत झालेलं असतं, त्याच्यासोबत इथला मांस धातू आहे, मेद आणि रक्त हे धातू विकृत झाले असतात. तर अशा रुग्णांनी टाचदुखीचे अनेक रुग्ण येतात की जे सांगतात की गेली कित्येक वर्षे अनेक उपचार घेतात पण त्यांना अजिबात आराम मिळत नसतो. तर एकदम साधा आणि घरगुती सर्वांना समजेल असा एक आपण उपाय सांगूया. तर सर्वांकडेच मडक्याचं तर खापर असतं, म्हणजे संक्रांतीला आपण बघतो मडकी सगळीकडे असतात. तर छोटंसं एक खापर घ्यायचं आणि ते फोडून बोथट, म्हणजे छोटा तुकडा काढायचा आणि ते बोथट काय, म्हणजे बोट जसं आपलं मऊ आहे असं बोथट करायचं छोटासा असं करून ते उष्णतेवर उष्ण करायचं, म्हणजे अग्नीवरती धरून ते उष्ण करायचं. आणि जिथं टाच ज्या ठिकाणी दुखते ना त्या भागामध्ये तूप लावायचं, घरातलं एक साजूक जे तूप असतं ते लावायचं आणि ते गरम केलेला जो तुकडा आहे मडक्याचा किंवा जर मडकं नसेल तर विटेचा तुकडा जरी गरम केला असं फोडून मऊ करून, तर त्याने जर त्या ठिकाणी जर डाग दिला, म्हणजे आठवड्यातून एक वेळा असं एक 3-4 वेळा जर त्या अशा रुग्णांनी जर त्या ठिकाणी डाग दिला तर जवळपास 50 ते 60% रुग्णांमध्ये आपल्याला उपशय आलेला आढळून येतो. तसं त्यासोबत त्यांनी जर लाक्षादी गुगुळ नावाची जर गोळी घेतली तर त्याचा परिणाम स्वरूप म्हणून सुद्धा टाचदुखी आपल्याला थांबलेली आढळून येते. रक्तपाचक म्हणून चूर्ण आहे, त्यामध्ये पटोल, अनंता, मुस्तापाटा आणि कुटकी ही औषधं, जवळच्या वैद्याकडे जाऊन जर ती औषधं घेतली तर त्याचाही परिणाम स्वरूप म्हणून कायमची आपण या पद्धतीने जर उपचार पद्धती केली तर आपल्याला कायमची टाचदुखी गेलेली आढळून येईल. नक्कीच. तो चटका सर किती वेळ द्यायचा, नाहीतर जास्त दिवस गरम झालं की लगेच आपण बाजूला काढलं पाहिजे, नाहीतर ते जास्तही म्हणजे अति सर्वत्र वर्ज्य म्हटलं जातं. रुग्ण स्वतःच चटका घेणार त्यामुळे लगेच तो बाहेर गेला. ओके सर, टाचदुखी झाल्यानंतर व्हेरिकोज वेग हा एक त्रास सगळ्यांना, बऱ्याच जणांना दिसून येतो. जे उभे राहतात त्यांच्यामध्ये हा त्रास खूप लवकर दिसून येतो, त्याविषयी काय आपण सांगा? पाहिलं की आता उभे राहून म्हणजे कंडक्टर आहेत किंवा जे सतत उभे राहून जे काम करतात ना अशा रुग्णांमध्ये आपल्याला व्हेरिकोज व्हेन जाणवतं. तर आयुर्वेद शास्त्रानुसार याचं जे निदान आहे ना ते शिरागत वात केलेलं आहे. म्हणजे ज्या शिरा, म्हणजे ह्याच्यामध्ये 2 दोष विकृत आहेत, म्हणजे एक शिरा विकृत आहेत आणि दुसरा आहे तो वात दोष. पण शिरा जे आहेत ना आयुर्वेदानुसार रक्त धातूनंतर उत्पत्ती, म्हणजे रक्तापासून शिरा बनलेले आहेत. त्यामुळे जर रक्त बिघडवणारी काही कारणं केली, म्हणजे आंबट पदार्थाचे जर अतिसेवन केलं, म्हणजे चायनीज आहे किंवा भेळ आहे, पाणीपुरी अशा पदार्थाचे सेवन किंवा सतत बाहेरचं खाल्लं तर त्याच्यामुळे रक्त दूषित होतं आणि रक्त दूषित झाल्यानंतर ते शिरामध्ये दूषित आणतं. तसंच जे आता सांगितलं आपण उभा राहून सतत काम करणं, ह्या पद्धती जेव्हा विकृती उत्पन्न होते तेव्हा आपल्याला शिरागत वातमध्ये व्हेरिकोज व्हेन झाले. त्या अशा रुग्णांमध्ये जे आहेत ना पायाचे जे पिंढरे आहेत किंवा लवणी आहे किंवा मांडी या ठिकाणी शिरा एकदम फुगलेले जाणवतात. तर शिरांचं काम काय आहे, तर जे शरीरातलं जे अशुद्ध रक्त आहे, म्हणजे पायाकडे जे अशुद्ध रक्त आहे ते पूर्णपणे हृदयाकडे घेऊन जाणं आणि नंतर धमनीमार्फत ते पूर्ण शुद्ध रक्त शरीराला पसरत असतं पूर्णपणे. पण जेव्हा त्या शिरामध्ये झडपा असतात आणि जेव्हा वात दोष विकृत होतो तेव्हा त्या झडपाचं काम हे विकृत होतं आणि शिरामध्ये जे लवचिकपणा आहे तो कमी होतो. त्याच्यामुळे वरती जाणारं जे रक्त आहे ते विकृत रक्त, म्हणजे अशुद्ध रक्त आहे ते त्या ठिकाणी साठून राहतं. त्यामुळे शिरांचा कलर रंग जर पाहिला आपण तो निळसट आणि हिरवळ जाणवतं आणि त्यांच्या पायावरून जर आपण हात फिरवलं तर असा हळूहळू त्यात गाठी जाणवायला लागतात. आणि जसं सुरुवातीच्या वेळी रुग्णांना फक्त निळसट कलर जाणवत असतो पण त्यांना त्रास काय होत नसतो आणि जसा आजार वाढत जाईल तसं काही दिवसांनंतर त्यांना वेदना व्हायला सुरुवात होतात. तर अशा रुग्णांनी, म्हणजे इतर शास्त्रामध्ये जर पाहिलं तर पुढे जेव्हा जास्त हा आजार वाढतो ऑपरेशनचा सल्ला दिला जातो, परंतु तेही सक्सेस होतं. त्या ठिकाणी गँग्रीन वगैरे झालेलं आपल्याला आढळून. पण आयुर्वेदाने एकदम सहज, म्हणजे जे लोकांना माहितच नाही की आयुर्वेदाने इतक्या सहजासहजी व्हेरिकोज व्हेन नीट होतात की एकदम सहजासहजी नीट होतात पूर्णपणे सगळं. तर आयुर्वेद शास्त्रामध्ये जर प्रसारणी नावाचं एक तेल आहे तर त्यानं जर मॉलिश केली तर त्याचा परिणाम म्हणून खूप छान फायदा होतो. रक्तपातक नावाचा आता आपण जे चूर्ण सांगितलं त्याचा खूप चांगला रिझल्ट येतो. चंद्रकला नावाची गोळी आहे ती जर आपण सेवन केली दररोज तर त्याचाही चांगला फायदा होतो. आणि मेन म्हणजे जे आहे ते हेतू सेवन, म्हणजे आपण सांगितलं आंबट पदार्थ वगैरे आहेत ना हे जर पूर्णतः बंद केले तर त्याचा परिणाम स्वरूप म्हणून शरीरातलं पुन्हा रक्तवाहिन्या व्यवस्थित होतात आणि हा आजार पूर्णपणे बरा होतो. झोपताना जर अशा रुग्णांनी जर पायाखाली म्हणजे थोडा उंच वटा करून झोपलं तर त्याचाही चांगला फायदा होतो. आणि उभं राहणं जे आहे ते त्यांनी टाळायला हवं अशा रुग्णांनी. नक्कीच. आपल्याला एक फोन आलेला आहे. सुरेखा सोनकंबळे बोलतायत आपल्याशी जळगाव इथून. हॅलो. हॅलो. हा मॅम, मी सुरेखा बोलते. नमस्कार, बोला. हा, आणि माझा आहे ना ऍक्च्युली 2 वर्षापासून म्हणजे संधिवाताची तकलीफ आहे मला. पायाला फक्त पहिले गुडघ्यांमध्ये होतं पण आता पूर्ण शरीरामध्ये फैललेलं आहे. म्हणजे जी एका डॉक्टरची औषधी चालू आहे माझी, पण म्हणजे जिथपर्यंत तिचं असर राहते ना तिथपर्यंत चांगलं वाटते. मग परत म्हणजे सगळ्या शरीरामध्ये दुखा होतं माझ्या. सूज येते सांध्यावरती? हो, सांध्यावर सूज येते. पूर्ण मागचा पाठीचा मणका तर पूर्ण कमरेच्या खाली सगळं बिलकुल पासोडी असतात ना आपल्या त्या पण रिटलरी एक म्हणजे दुखता माझा म्हणजे शरीरातला पार्ट. ठीक आहे. ठीक आहे. धन्यवाद सुरेखाताई. सर, त्यांनी खूप
म्हणजे त्यांचा जे त्रास जो आहे तो अगदी त्यांनी वर्णन खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. खूप त्रास होतो तर त्यांना हा याचा. वातव्याधी जे आता आपण वर्णन करतो त्याचाच हे प्रकार आहे आणि त्यांचा आजार हळूहळू बघितलं सुरुवातीला त्यांचा एकच सांधा दुखत आणि हळूहळू आता ते वाढत चाललंय. आणि त्यांची जी सांगत आहे त्यानुसार असं वाटतं त्यांच्या मणक्यामध्ये सुद्धा गॅप पडलेला असावा, म्हणजे जे काय ते सांगत होते त्यानुसार. तर हा जो रुग्ण आहे ना, त्यांनी सांगितलं की बरेच दिवस ते वेदनाशामक गोळ्या घेतात तेवढ्या पुरतं बरं वाटतं. तर आयुर्वेद शास्त्राचं एवढंच वैशिष्ट्य आहे की संधिवाताच्या किंवा आमवाताच्या आजारामध्ये आपण पूर्णतः बरं करू शकतो. म्हणजे इतर शास्त्रामध्ये फक्त रुग्ण आलेला आहे, त्याच्या वेदना कमी किंवा रुग्णाला बरं चला आता वेदना कमी झाल्या, पण आयुर्वेद शास्त्र हा रुग्ण आल्यानंतर त्याच्या वेदनांचा कधी विचार करत नाही, कारण का त्याच्या मुळापासून नष्ट करायला पाहिजे. जर त्याचा आजाराचा जर समूळ नाश झाला, म्हणजे वात वाढला, तो वातच आपण जर नॉर्मल केला, सांध्यामध्ये झालेली जी झीज आहे ती जर भरून काढली, त्या ठिकाणी जर वंगण पुन्हा तयार केलं तर आजार हा समूळ नष्ट होतो. म्हणजे त्यांच्या मणक्यामध्ये झालेली झीज ही आपण आयुर्वेदाने बघितलं, बऱ्याच वेळा आपण मुलाखत पाहिली की पूर्णपणे आपण भरून काढू शकतो. तर व्यवस्थित त्याने जवळच्या वैद्याचा सल्ला घ्यायला पाहिजे आणि सोबत त्यांनी दशमूळ म्हणून जे काढा असतो ते काढा घ्यायला पाहिजे. गोक्षुराधी गुगुळ नावाची एक टॅबलेट भेटते आयुर्वेदात, ती सकाळ संध्याकाळ घ्यायला हवी. आपण जसं सांगितलं की सर्वांगाला त्यांनी दररोज अभ्यंग म्हणजे अंगाला तेल लावायला हवं. एवढ्या गोष्टी केल्या तर हळूहळू त्यांचा हा संधिवात आहे तो कमी व्हायला मदत होईल. नक्कीच. इथे सर बऱ्याच जणांमध्ये दिसतं की वयाचं कुठलं बंधन नाहीये या आजाराला, तर त्याविषयी काय सांगाल? असं आहे की आता आपण पाहिलं मग संधिवात जर पाहिलं तर थोडंसं जास्त वय झाल्यानंतर आढळून येतं, पण आमवात नावाचा जो आजार आहे ना, आपण माझ्याकडे आता कितीतरी पेशंट की दुसरी चौथीची मुलं सुद्धा असं की त्यांना आपल्याला आमवात झालेला आढळून येतो, म्हणजे गुडघे त्यांचे सुजलेले असतात किंवा काय. तर साधारणपणे म्हणजे जसं तरुण वयामध्ये होतो म्हातारपण येतो तसं एकदम लहान वयात सुद्धा आमवात हा आजार होतो. म्हणजे एक 3-4 वर्षापूर्वी एक इंजिनिअरिंगला असलेला एक मुलगा आपल्याकडे ट्रीटमेंटला आला होता, त्याचं वय 20 वर्ष होतं, म्हणजे एकदम हा तरुण मुलगा होता आणि त्याला आमवाताचा त्रास होता. तो जेव्हा क्लिनिकमध्ये आला तेव्हा असं वाटलं की तो एकदम एका बाजूला लंगडतच चालत होता. असं वाटलं की याला काहीतरी अगोदर ऍक्सिडेंट वगैरे झालेला असेल, कारण तर असं डोक्यात यांना घ्यायला संधिवाताचा आजार आहे आणि त्याच्यामुळे फ्रॅक्चर वगैरे असेल, त्याच्यामुळे तो कदाचित असा लंगडत आला. तो जेव्हा बसला त्याला विचारलं बाळा काय होतं, तेव्हा त्यांनी सांगितलं की मला गेली 3 वर्षापासून आमवाताचा आजार आहे आणि त्याच्या घरातील त्यांचे घरातले डॉक्टर होते, त्यामुळे त्यांनी 3 वर्षामध्ये खूप प्रयत्न केले होते. म्हणजे अनेक वेदनाशामक गोळ्या, अनेक तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला होता आणि त्यांना वेळोवेळी औषधोपचार चालू होते. घरातले डॉक्टर असल्यावर त्यांनी शेवटी ठरवलं की बाबा बघूया आपण आयुर्वेदात, ॲलोपॅथी सगळं आपण करून थकलेलं आहे तर आपण आयुर्वेद घेऊया. कारण त्या मुलाची अशी गोष्ट झाली होती की तो जेव्हा कॉलेजला जायचा, म्हणजे त्याचे गुडघाही सुजले होतं, कॉलेजला जायचं होतं एकदम लंगडत चालायचा आणि तो सांगू लागला की डॉक्टर म्हणे की मी जेव्हा कॉलेज जातो तेव्हा सर्व मुलांचं किंवा मुलींचं लक्ष माझ्याकडे जातं आणि मला असं वाटतं मी कधीतरी सध्या कॉलेज जातो. म्हणजे तो कॉलेजही खूप बुडत होता, कारण त्याला म्हणजे कसं फिलिंग वेगळीच व्हायची की बाबा आपल्याकडे सगळे लोक बघतात आणि आपण लंगडत चालतो. मी खूप सावकाश त्याला चालाय. तो असं म्हणतो आता मी हे जे काही तो सेकंड इयरला होता न्यूनगंड आणि सेकंड इयरला होता, असं म्हणतो आता मी कॉलेज पण सोडायचा विचार करतो, कारण मला जाणंही शक्य होत नाही आणि खूप उपचार करून थकले. आता तुम्हीच काय करू शकत असाल तर बघा. त्यानंतर आपण त्याचं नाडी परीक्षण केलं आणि त्याच्यानंतर त्यांना आपण सांगितलं, त्यांचे घरातले डॉक्टरही आपल्या त्यांच्यासोबत आले, त्यांना सांगितलं की आपण आयुर्वेदानं अशा पद्धतीने आपण जाऊया आणि मग त्या रुग्णाला आपण बस्ती नावाची जी ट्रीटमेंट आहे आणि इतर काही आयुर्वेदातली सुवर्णयुक्त काही औषधं आणि असे त्यांना उपचार सुरू केले. जेव्हा आपण बस्ती नावाचे उपचार सुरू केले आणि 1-2 महिन्यानंतर त्या रुग्णाला हळूहळू उपशय मिळू लागला. त्यानंतर हळूहळू त्याच्या वेदना कमी सुरू झाल्या. 2-3 महिन्यानंतर थोड्याशा वेदना कमी झाल्या, 6 महिने 9 महिने गेले आणि त्याच्यानंतर जवळपास तो रुग्ण 90% बरा झाला. त्यानंतर तो कॉलेजलाही जाऊ लागला आणि गेल्या 1 वर्षभरापूर्वी तो घरातल्या दुसऱ्या व्यक्तींना आपल्याकडे उपचारासाठी घेऊन आला होता. तर त्यावेळेस त्याचं लग्नही झालेलं होतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आणि तो सुखाचा संसार. सगळ्यात महत्त्वाचा तो 2 गोष्टी झाल्या की तो कॉलेज सोडणार होता, ते त्याचं कॉलेज पुन्हा सुरू झालं आयुर्वेदामुळे. दुसरी गोष्ट तो इतका लंगडत होता की त्याचं लग्न होणं मुश्किल होतं, तर आपल्या आयुर्वेद शास्त्रामुळे केवळ त्याचं लग्नही झालं आणि आता तो पुढे जॉबलाही लागला. म्हणजे एवढं सगळं आहे फक्त आयुर्वेद शास्त्रामुळे होऊ शकतं आणि त्यामुळे बरेचसे आमवात झालेले आहेत रुग्ण की त्यांना बरेच चिंता, त्याचं असं मत असतं की उपचारच नाहीत म्हणून घरात अक्षय अंतरुणाला खिळून पडलेले असतात. तर अशा रुग्णांनी जर आयुर्वेदाचा जर फायदा घेतला, निराशा होण्याची गरजच नाही, कारण आयुर्वेद शास्त्र हे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, त्यांनी ते सहजासहजी नीट होतील यात काही शंका नाही. नक्कीच, आणि तुमच्या वाक्यावर आमच्या प्रेक्षकांचा नक्कीच विश्वास आहे. प्रेक्षक आपल्याला अजून एक फोन आलेला आहे. नम्रता बलसाणे बोलतात आपल्याशी मुंबई इथून. नमस्कार नम्रताजी. हा नमस्कार. नमस्कार सर. हा बोला. सर माझा असा प्रश्न आहे, मी ज्या दिवशी भात खाते ना त्या दिवशी रात्री समजा मी भात खाल्ला तर रात्री मी झोपली ना की रात्रीमध्ये माझ्या हातापायाला पूर्ण अशा मुंग्या येतात आणि मुंग्या आल्या की मला असं एकदम बधीर सारखं हातपाय पडतात. मी उभं सुद्धा राहू शकत नाही. तर हा कसला प्रकार आहे? वय किती आहे तुमचं? माझं वय 29. आणि ज्या दिवशी भात खाणे त्यावेळेस त्रास होत नाही ना? भात खाल्ल्यावर काही त्रास होत नाही, पण रात्रीमध्ये ज्या वेळेला आपण अंथरूण वगैरे टाकतो, झोपायची तयारी केली तर ऑटोमॅटिक हात पायाला पूर्ण अशा मुंग्या येतात आणि अशा हाताला चिमटा जरी काढला ना तरी काही सुन्न पडल्यासारखं होतं. ज्या दिवशी तुम्ही भात खात नाही त्या दिवशी हा त्रास होत नाही ना? नाही, ज्या दिवशी मी एरवी भात खातच नाही, पण ज्या दिवशी कधी खाल्ला किंवा लग्नामध्ये वगैरे असं कधी तर मला त्या दिवशी हा प्रकार होतो.
नक्कीच. खूपच छान प्रश्न धन्यवाद, विचारलाय. नम्रताजी. आता प्रत्येक रुग्णामध्ये वेगळे लक्षण असतात. वेगवेगळे म्हणजे भात लक्षणं खाल्ल्यानंतर हा असतात. प्रत्येकाला त्रास होतो. जसं की आपण चहा पिल्यानंतर प्रत्येकाला पित्त होईल असंच नाही. त्यामुळे भात खाल्ल्यामुळे सगळ्याला सांधेदुखीचा त्रास होईल किंवा वाताचा जर असं होईल असं नाही. बरोबर. परंतु हा जे भात खातात, भात हा जो क्लीद असतो, म्हणजे की तांदूळ तुम्ही जेव्हा शिजू घालता तेव्हा एक पळीवर किंवा एक पेलावर जेव्हा तांदूळ शिजू घालता त्याचा भात फुगून बराचसा मोठा होत मोठा असतो. होतो. तर अगदी त्याच्यामध्ये बरोबर. क्लेद नावाचा गोष्ट आहे. म्हणजे जर आपण कोकणातल्या लोकांनी जर भात खाल्लं तर त्यांना जवळपास काही त्रास होत नाही का, त्या प्रदेशामध्ये तो पिकणारा भात आहे, तांदूळ आहे. म्हणजे आपण सांगतो की ज्या ज्या प्रदेशामध्ये जे जे पीक पिकतं ते जर खाल्लं तर जवळपास त्रास होत नाही. परंतु सगळ्यात महत्त्वाचं यांनी जर भात खाल्ल्यानंतर त्रास होतो, त्या शरीरामध्ये जो क्लेद तयार होतो, त्या क्लेदामुळे त्यांच्यात आम तयार होतोय आणि आम तयार झाल्यामुळे आपण आमवातसारखी पुढे लक्षण ही पूर्व रूप आहेत. म्हणजे हे पुढे व्याधी होण्याचे म्हणजे आमवात किंवा संधिवाताचा आजार होण्याचे हे लक्षण आहे. त्याच्यामुळे आपल्याला समजलं आहे की तुम्हाला कुठल्या गोष्टी नाही म्हणजे निदान परिवर्जन असं आयुर्वेद सांगितलं. म्हणजे जे कारण आहे, आता ह्यांना माहिती आहे की आपल्याला भात खाल्ल्यामुळे कारण म्हणजे विष आहे माहिती आहे, त्याचा त्रास होतो, तर विषाची परीक्षा घेण्यात काय अर्थ नाही. तर त्यांनी भात खाऊच नाही आणि जेव्हा काय त्यांची इच्छा होईल खायचे तेव्हा ते तांदूळ आहेत ना ते भाजायचे अगोदर तव्यावरती आणि भाजून त्याच्यानंतर जर त्यांनी भात खायला सुरुवात केली तर यांचा आजार नक्कीच कमी व्हायला सुरुवात होईल. पण शक्यतो त्यांनी भात खाणं सोडून दिलेलं बरं होईल. नक्कीच. वन मॅन फूड वन मॅन पॉयझन असं आपण म्हणतो. नक्कीच एकासाठी जर त्यांना असेल तर दुसऱ्यासाठी ते पॉयझन विष ठरू शकतं. अजून आपल्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला टाळायच्यात आपल्याला डॉक्टर सांगणारच आहेत. आजचा जसा आरोग्यपूर्ण विषय आहे तसाच उद्याचा आपला हॅलो डॉक्टरच्या कार्यक्रमाचा विषय आपण पटकन बघूया. उद्या शनिवार दिनांक 8 जुलै रात्र 8 वाजताच्या कार्यक्रमाचा विषय आहे स्तनांचा व गर्भाशयाचा कॅन्सर आणि आयुर्वेद. सहभागी होणार आहेत वैद्य समीर जमदग्नी. रविवार दिनांक 9 जुलै रात्र 8 वाजताच्या कार्यक्रमाचा विषय आहे अतिशय लठ्ठपणावर नवीन आधुनिक उपचार. सहभागी होणार आहेत डॉक्टर शशांक शहा. याशिवाय या दोन्ही कार्यक्रमाविषयीचे प्रश्न तुम्ही hello.ddkmumbai@gmail.com इथे तुम्ही मेल करू शकतात. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं त्या कार्यक्रमात आपल्याला जरूर मिळतील. डॉक्टर, आपण आपला विषय खूप वाढतोय आणि मला त्यात अगदी महत्त्वाचा विषय म्हणजे सांधे बदल करण्याविषयीचे बऱ्याच वेळेला सल्ला हा वेगवेगळ्या डॉक्टरांकडून दिला जातो. गुडघ्याचे विषय, सांधे बदल. आता बरेच रुग्णांचे फोन पण येतात किंवा रुग्ण आल्यानंतर सांगतात की डॉक्टरांनी आम्हाला सांधे बदलायचा सल्ला दिलेला. म्हणजे म्हातारपण जवळ जसं सांधे बदलण्याचा सल्ला दिला जातो. तर अशा रुग्णामध्ये काय झालं असतं, त्या सांध्यामध्ये जर बघितलं आपण जे वंगण जे आपण सांगितलं म्हणजे चिकट पदार्थ जो आहे तो पूर्णपणे कमी झालेला असतो आणि त्याच्यामुळे ते सांधे एकमेकाला घासा आणि कट 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 असा चालताना आवाज असतो. तर अनेक रुग्ण हे चालूही शकत नसतात. तर आता एक साधी गोष्ट सांगा आपण की हे काही टायर नाही की एखाद्या गाडीचं टायर झिजलं म्हणजे टायर बदलून टाकावं तसं कळलं. तर आपण रिपेअर करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आयुर्वेद शास्त्रानुसार कुठल्याही रुग्णाचा सांधा बदलण्याची गरज पडू शकत नाही. तर व्यवस्थित पद्धतीने जर उपचार केले तर आपण पुन्हा म्हणजे शरीरामध्ये जो वाढलेला वात दोष आहे तो पूर्णपणे नॉर्मल करू शकतो आणि शरीरामध्ये पुन्हा म्हणजे कपासारखा जो चिकटवात वंगण आहे ते पुन्हा तयार करून आपण पुन्हा त्यांचे सांधे व्यवस्थित करू शकतो. साधारणतः एक वर्षभरापूर्वी एक जोडपं माझ्याकडे आलं होतं. त्या पुरुषाचं वय होतं 60 वर्ष आणि स्त्रीचं वय होतं 56 वर्ष. तर त्या दोघांनाही सांधेदुखीचा त्रास होतो. त्या स्त्रीला जेव्हा विचारलं काय त्या स्त्रीने सांगितले की गेल्या 1-2 वर्षापूर्वी त्यांनी सांगितले की माझा एक गुडघा बदललेला आहे, म्हणजे गुडघ्याचा जो सांधा आहे तो बदललेला आहे आणि त्याच्यानंतर मला 6 महिने बरं वाटलं. परंतु त्यानंतर 6 महिन्यानंतर तो सांधा गुडघा तर दुखायला लागला, परंतु दुसरा गुडघा आता खूप दुखायला आहे आणि डॉक्टरांनी पुन्हा सल्ला दिला आहे की सांधा बदला म्हणून. आणि मी आलेले आहे म्हणजे त्यांच्या मिस्टरांचा आयुर्वेदावरती खूप विश्वास होता म्हणजे त्या आजोबांचा, परंतु त्यांचा पण मी यांच्यासोबत आले, मला काही उपचार घ्यायचे नाही. परंतु मी आता काही दिवसांनी त्या डॉक्टरांकडून मला उपचार आता मी दुसरीकडे आता सांधा बदलण्याचा विचार करते असं त्यांनी सांगितलं. जेव्हा मी आजोबांची चौकशी केली तेव्हा आजोबा मात्र काठी टेकतच आपल्या समोर आले होते. आजोबांचं नाडी परीक्षण केलं, बघितलं त्यांचाही सांधा खूप दुखत होता, गुडघे जे आहे ते सुजलेले होते. त्या आयुर्वेदानुसार आपण त्यांना समजून सांगितलं की ठीक आहे आजींचे गुडघे बदलले, अजून त्या दुसरा गुडघा बदलणार आहेत, त्यांच्या पद्धतीने त्यांचा आयुर्वेदावरती विश्वास नाही, आपण तुम्हावरती उपचार सुरू करूया. आजोबांना आपण उपचार सुरू केले. आयुर्वेद शास्त्रामध्ये सगळे अस्थिमज्जापाचक नावाचं एक चूर्ण आहे, अमलकी, मुस्ता आणि अमृत आहे, ते आपण त्यांना सुरू केलं. आलमबुषादी नावाचं एक चूर्ण आहे ते सुरू केलं आणि काही सुवर्णयुक्त काही कल्प आपण सुरू केले आणि त्या आजोबांना आपण बस्ती नावाचं पंचकर्म सुरू केलं. साधारणतः 1-2 महिन्यानंतर त्या आजोबांची जी काठी टेकत आली होती हळूहळू ती काठी पूर्णपणे गेली. म्हणजे ज्या आजोबांना सहजासहजी चाला येत नव्हते त्या हळूहळू चालायला लागते आणि मग 6-7 महिने झाल्यानंतर मात्र आजोबांना जवळपास 70 ते 80% वेदना कमी होत्या आणि 9-10 महिन्यानंतर मात्र आजोबा 90% कमी झाल्या आणि सहजासहजी चालते. त्यानंतर मात्र त्या आजीबाई त्यांच्यासोबत पुन्हा आल्या आणि त्या म्हणल्या की ठीक आहे आता आजोबा नीट झाले त्यामुळे मलाही उपचार सुरू करा. म्हणजे ज्यांना पुन्हा सांधे बदलायचा जो सल्ला दिला होता त्यांनी
पुन्हा तो कॅन्सल केला आणि नंतर आपण आयुर्वेदिक उपचार त्यांनाही सुरू केले आणि वयाच्या 60व्या वर्षी सुद्धा म्हणजे आयुर्वेद म्हणजे जे रुग्ण काठीचा आधार घेत होते त्यांना आयुर्वेदशास्त्र हे आधार देऊ शकलं आणि त्या वयात सुद्धा आपण त्यांना पुन्हा चालवू शकलो. तर व्यवस्थित पद्धतीने उपचार पद्धती घेतली, योग्य निदान झालं, योग्य तज्ञ वैद्याकडून जर उपचार घेतलं तर सांधे बदलण्याची काही गरज पडणार नाही. अनेक रुग्ण आहेत की जे सांधे बदलले आणि आपल्याकडे पुन्हा येऊन उपचार घेतात आणि त्यानंतरही आपण त्यांना पुन्हा बरं म्हणजे केलेलं आहे. ऑपरेशन टाळता येईल आणि नक्की पुन्हा टाळता येऊ सांधे हे शकतात. नीट होतील. यासोबतच आपला आरोग्य सल्ला सुद्धा आपल्या समोर काही विशेष माहिती घेऊन येतोय. बघूया आजचा आरोग्य सल्ला काय आहे तो. निरगुडीचा पाला गरम करून सांध्यावर बांधल्यास सांधेदुखी कमी होते. संधिवाताच्या रुग्णांनी गुळवेलीचा काढा घेतल्यास चांगला फायदा होतो. दररोज सकाळी उठल्यानंतर सांध्यास तीळ तेल चोळल्यास हाडाची झीज कमी होते. विटेचा तुकडा गरम करून टाचेस तूप लावून डाग दिल्यास टाचदुखीही कमी होते. आजचा जो कार्यक्रम आहे त्यातला कुठला भाग जर तुम्हाला पुन्हा बघायचा असेल तर तुम्ही पुन्हा बघू शकतात. पुन्हा प्रसारण आहे 20 जुलैला सकाळी 9 वाजता. याशिवाय आमचा कार्यक्रम कसा वाटला हेही आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. हॅलो डॉक्टर DDK Mumbai @gmail.com इथे तुम्ही आम्हाला मेल करू शकतात. याशिवाय facebook.com/ddsahyadri.in इथे फॉलो करू शकतात. youtube.com/user/ddsahyadri इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकतात. डॉक्टरांकडून आपण जाणून घेतलं की सांधे बदल्याचा जर तुम्हाला कोणी सल्ला दिला असेल तर ते ऑपरेशन तुम्ही टाळू शकता. सांधेदुखी बरी होऊ शकते आयुर्वेदिक उपचाराने. सर, आता आपल्याकडे महत्त्वाचा असा एक मुद्दा आहे की बऱ्याच वेळेला आपल्याला सांगितलं जातं की गुडघ्यामध्ये पाणी झालेलं आहे, बरोबर? तर याविषयी काय सांगाल तुम्ही? अशा रुग्णांना शक्यतो काय असतं, मार लागलेला असतो किंवा इतर काही कारण अति कष्ट करतात ते पाणी झाले असतात. तर आयुर्वेदात कोष्टुक शिर्ण नावाचा आजार उन्हाळा, कोष्टुक म्हणजे कोल्हा, तर त्या कोल्ह्याच्या डोक्याप्रमाणे गुडघा दिसतो. तर अशा रुग्णांनी जर रक्तमोक्षण नावाचे जर उपचार केले तर त्यामुळे हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. किंवा अभया, अमलकी, बिबितकी आणि अमृता ह्या 4 वनस्पती जर काढा घेतला तर तो आजार पूर्णपणे बरा होऊन पाणी पूर्णपणे निघू शकतो. म्हणजे बरेच रुग्ण सांगतात की आमच्या गुडघ्यातलं पाणी काढलेलं आहे, तर हे काढायची गरज पडत नाही, आयुर्वेदात पूर्णपणे नीट होऊ शकतो. नक्कीच. सर, आता आपण बस्ती ऐकलेलं आहे, तुम्ही सांगितलं शेक देणं. आता पंचकर्माचा आम्हाला इथे उपचार ऐकायचा आहे, काय सांगाल? जर बघितलं तर आयुर्वेदशास्त्रामध्ये जे आपण बस्ती नावाचा मी बऱ्याच वेळा जर उल्लेख केला तर बस्ती नावाचं हे जे पंचकर्म ते अर्धी ट्रीटमेंट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं बस्ती कर्म आहे. आपण बघितलं तर एखादी जर गाडी असेल तर 4000-5000 किलोमीटर झाली आपण त्या गाडीची सर्व्हिसिंग करतो. तसं आयुर्वेदशास्त्रामध्ये सर्व्हिसिंग म्हणजे सर्व्हिसिंग करण्याचं जे मेन पंचकर्म आहे ते बस्ती नावाचं पंचकर्म आहे. तर या शास्त्राने काय तर पोटाला, पायाला, पाठीला, अंगाला तेल लावलं जातं. नंतर औषधी वाफ देऊन गुदमार्ग म्हणजे शौचाच्या मार्गावाटे आतमध्ये औषधी तेल आणि औषधी काढा सोडला जातो. त्यामुळे काय होतं, आतून शरीरामध्ये वंगण तयार व्हायला लागतं आणि जी काय शरीराची झीज झाली आपण ती पुन्हा भरून करू शकतो. एखादा जेव्हा रुग्ण असतो तर आरोग्याचा विमा म्हटलं तर चालणार. जर रुग्णांनी जर म्हणजे म्हातारपण येण्याच्या अगोदर जर लवकर जर त्यांनी आयुर्वेदातील बस्ती नावाचं पंचकर्म दरवर्षी जर केलं तर ते रुग्ण आजारीच पडणार नाहीत. बरेच जर आपण जर म्हातारपण जर लोकांना जर विचारलं ते सांगत असतात की आम्ही बरेचसे पैसे ठेवलेत कशासाठी, तर ते सांगतात की पुढे जर आजारी पडू नये म्हणून. म्हणजे इतकं त्यांना माहित असतं की आपण आजारी पडणारच आहे. तर मी त्यांना नक्की सांगू शकतो की जर त्यांनी जर म्हणजे जसं उतार वय लागेल तसं जर बस्ती नावाचं जर पंचकर्म जर घेतलं तर ते पुढे आजारीच पडणार नाही. जवळपास म्हणजे 80-90% लोक हे आजारीच पडणार. म्हणजे आरोग्याचा विमा आहे, म्हणजे विमा उतरवण्याची सुद्धा गरज पडणार नाही. मी इतकं चांगलं आयुर्वेदात हे बस्ती नावाचं पंचकर्माचं वर्णन केलंय. मी समजा एखाद्याला जर वेदना होत असतील तर आपण ज्या व्यक्ती, साधं उदाहरण घेऊ, आपण एखाद्याकडे खूपसं काम कष्ट पडते आणि त्याच्याकडे खूप पैसा आहे तर त्या जेव्हा तो आपलं काम विभागू शकेल, पण त्याला जर वेदना असतील तर त्या वेदना विभागू शकणार नाही. तर त्याच्या वेदना आहेत ती त्या व्यक्तीला स्वतःलाच सहन करायच्या आहेत आणि त्याच्यामुळे तर त्या जर वेदना जर टाळायच्या असतील तर आपल्याला पंचकर्म हे जर केलं तर खूप मोठा म्हातारपणी जे आधार आहे किंवा स्वावलंबी म्हणतो म्हणजे काठीचा सुद्धा आधार लागणार नाही. इथं पण शरीर एकदम बळकट पडेल. पूर्वीचे लोक जे 100 वर्षापर्यंत सहज जे चालत होते त्याचं कारणच एक आहे की ते शरीराची शुद्धी करून घेत. परंतु जेव्हा आपल्याकडे इंग्रज आले तेव्हा इंग्रजांनी भारतातील त्यांचं जे आयुर्वेदशास्त्र आहे ते आपलं खपवायचं, त्यांचं सगळं ते ॲलोपॅथी खपवायचं आणि भारतातील त्यामुळे आयुर्वेदशास्त्र त्यांनी नष्ट केलं. आणि त्याच्यामुळे पंचकर्म शास्त्र हे बुडाल्यासारखं झालं. आता मात्र पुन्हा आयुर्वेदाला जगात खूप मान्यता प्राप्त होत आहे आणि त्याच्यामुळे जर काठीशिवाय जर म्हातारपणी जर जगायचं असेल तर आयुर्वेदाला बस्ती पंचकर्म तर खूप छान
फायदा होईल. नक्कीच सर, बरेच प्रश्न आहेत जे आमच्या प्रेक्षकांचे आणि माझ्याही मनात आहे, तर ते मला आपल्याकडून उत्तरं हवी आहेत. आयुर्वेदाने आमवात बरा होतो का? हो नक्की. आयुर्वेदातील बस्ती नावाचं पंचकर्म केलं आणि व्यवस्थित पथ्य पाणी पाळलं तर आयुर्वेदाने आमवात हा 90% वेदना पूर्णपणे आपण नष्ट करू शकतो. आमवात आणि संधिवातासाठी कोणते पंचकर्म तुम्ही सुचवा? साधारण बस्ती हे सगळ्यात प्रमुख उपचार आहे, त्यामुळे बस्ती हे पंचकर्म करायला हवं. आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्याचे ऑपरेशन टाळता येऊ शकते हो का? नक्कीच टाळता येतं. व्हेरिकोज वेन हा आजार बरा होऊ शकतो का? हो, आयुर्वेदाने बरा होऊ शकतो. नक्की सर, आपल्याकडे वेळ कमी, अगदी थोडक्यात आम्हाला तुमच्याकडून मार्गदर्शन हवंय की पथ्य आणि काय आपण टाळावे. जर जे सांधेदुखीचे जर आजार जे रुग्ण आहे त्यांनी जर पाहिलं तर हरभरा डाळीचे पदार्थ म्हणजे भजी आहे, पुरणपोळी, लाडू हे जे पदार्थ ते बंद करायला पाहिजे खाणं. वांगा आहे, बटाटा आहे हे खायला नको आहे. आणि मुगाच्या डाळीचं वरण सतत जर सेवन केलं तर त्याचा चांगला फायदा होईल. दुधाचे आहारात सेवन ठेवावं. नक्कीच. डॉक्टरांनी खरंच आपल्याला खूप माहिती दिलेली आहे. आपल्याकडे वेळ खुणावते म्हणून आपल्याला कार्यक्रम थांबवावा लागतोय, पण तुमच्यासाठी नक्कीच मार्गदर्शन आजचं खूपच लाभदायक ठरलं असेल. प्रेक्षको, नम्रपणा जसं आपल्या स्वभावात लागतो तसं आपल्या शरीरातली हाडं सुद्धा लवचिक असणं खूप गरजेचं आहे आणि हेच आपल्याला डॉक्टरांनी आज सुचवलं. शरीरातील मल दूर करून आपलं आरोग्य जपायचं काम हे आयुर्वेद करत असतं. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि अतिशय महत्त्वपूर्ण विषयावर आम्हाला छान माहिती दिली, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल हॅलो डॉक्टर आणि दूरदर्शनतर्फे मी आपले धन्यवाद मानते. धन्यवाद.